चला चल चल फ्रेश काय लागतंय शब्द वेडेला. या बघ जरा आता फ्रेम 10 9 Silence. 10 9 8 10 9 थोडक्यात उत्तरे द्या. थोडक्यात उत्तर द्या. यस ओके रेडी रेडा चला. नमस्कार मंडळी, सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा. तुम्हाला आठवते चल भावासाठीचं मी लाईव्ह वगैरे करायचं आठवते, ऋषीचा पॉडकास्ट पण आलाय. पण तुम्हाला आठवते का की ऋषी बरोबर एक जोडी होती, ऋषी बरोबर म्हणण्यापेक्षा शो मध्ये एक जोडी होती की ज्या जोडीची जी म्हणजे फॅन फॉलोअर एवढी वाढल्यात की आपल्या लाईव्ह मध्ये देखील एवढी लोक कमेंट करायची ते दुसरं कोण नाही तर आपला सगळ्यांचा आवडता, सगळ्यांचा चाहता एक स्टार व्यक्तिमत्व जे बनलंय सध्या सगळीकडे, सातारचा रांगडा म्हटला तरी चालेल, तो स्वतः आपल्या आजच्या या शब्दवेळेच्या एपिसोडमध्ये, पॉडकास्टच्या एपिसोडमध्ये स्वतः ॲज अ गेस्ट म्हणून आलाय अथर्व. नमस्कार, मी अथर्व जगताप. गावाला राम राम आणि शहराला व्हॉट्सअप. अरे वा पावड बाय अमृत लोणी हरवदे. अथर्व, सगळ्यात पहिली गोष्ट कसा आहेस? मी एकदम मजेत आहे आणि सगळ्यांनाच मजेत ठेवतोय बाहेर येऊन पण. क्या बात आहे, क्या बात आहे. शो बद्दलच पहिला प्रश्न माझा असा आहे की ज्या दिवशी तू शो मध्ये जायचं निर्णय घेतलास किंवा ज्या दिवशी तुला कळालं की असं असं जी मराठी ह्या ब्रँड कडनं किंवा ह्या लेबल कडनं तुला असं असं इन्क्वायरी आलं, त्या दिवस कसा होता? सकाळपासूनचा दिवस कसा होता मला सांग. तो दिवस माझा असा होता की तेव्हा मला पहिल्यांदा तर माहित नव्हतं की त्या दिवशी काय होणार आहे. जेव्हा सिलेक्शन चाललेली, पोरं बघायची चाललेली, तेव्हा मी मैदानाचीच तयारी चाललेली माझी आणि मैदानाची तयारी करत असताना बैल धुवायला घेतला आणि बावधन मध्ये होतो तेव्हा मी. बैल धुवायला घेतला आणि रस्त्यानं 2 माणसं चाललेली. ती गावातला एक माणूस आहे आमच्या, त्यांच्यावरती 2 जण होती. ती बैल बघून बैलापाशी आली. बैल त्यांना इतका आवडला की त्यांना विचारायला लागली मग मला, काय करतोस, कसं काय. मला काय तेव्हा इंटरेस्ट, आपले माझ्या मी बैल धुवायच्या नादात म्हणलं आपलं बैल धुवायचा वजा आणायला जायचे, आपली कामं तीच डोक्यात. माझ्या कशाला डोक्यात येते की बाबा ही शो आली आहेत का काय, ते अगोदर सांगितलं बी नाही. ती पहिला विचारायला लागली सगळी माहिती. मला बी आपल्या सगळ्यांबरोबर हसून खेळून बोलायची सवय. म्हणजे ती 2 लोक जी तू म्हणायला लागलायस ती तुझ्याकडे विचारपूस करायला आलेली. ओके, डायरेक्ट त्यांनी विचारपूस करायला सुरुवात केली. मी बी मग मला बी माणसांबरोबर आपली बोलायला चालायची सवय. बरोबर. त्यामुळे डायरेक्ट मग त्यांच्याबरोबर बोलायला लागलो. असं असंही म्हणलं बैल शर्तीला पळतो, एवढ्या फायनल झाल्यात बैलाच्या. मग ती बोलत त्यांना ती माझ्यापाशी बसलेच, दगडावर बसले कट्ट्यावर तिथं बसले बोलत. 1.5 तास झालं माणूसच आला ना, 2 तास झालं माणूसच आला ना. नक्की त्यांना मग माझं काम झाल्यावर मीच विचारलं नक्की तुम्हाला करायचंय काय, एवढं तुम्ही मला विचारताय, एवढे तुमची सगळ्या प्रश्नांची उत्तर देतोय मी, तुम्हाला नक्की करायचंय का. मग ते म्हणले की असा असा नावाचा शो आहे, तू आहेस का, म्हणजे तू इंटरेस्ट आहे का तुला त्यात. म्हणलं त्याला काय झालं, इथे शिफ्ट पडण्यापेक्षा आपलं तिथं आपलं बरं आहे. मग माझे म्हणले क्षेत्राचं बी नाव होईल, बरोबर, बैलगाडी क्षेत्राचं बी नाव होईल. मग तिथनं आमची जरा बोलणं चालू झालं. त्यांना मैदान दाखवलं, असं असं असतं मैदानावर. त्यांना मैदान आवडलं. मग तिथनं त्यांना बॅक स्टोरी केली, माझी मुलाखत घेतली. ती मुलाखत एवढी आवडली त्यांना की सगळ्यात पहिल्यांदा का 2-3 नंबरला माझं सिलेक्शन झालेलं. तर असं झालेलं ती 15 दिवसांनी त्यांचा मला फोन आला. म्हणजे ही गोष्ट झाली या दिवसानंतर 15 दिवस परत तुझं रोजचं जीवन चालू होतं. परत मला काही सपनात बी कवा येऊन भेटून गेलेच बाबा कोणतरी, तुझ्या डोक्यात होतं कवा आलं नाही. विषय झाला असाच की त्यांचा फोन आला 15 दिवसांनी, करेक्ट 15व्या दिवशी फोन आला त्यांचा 4 वाजता. तेव्हा मला लय आठवते मला क्षण. कसा होता सीन, कसा होता सांग मला. सीन असा होता, मी गेलेलो डंपर घेऊन भरायला खंडाळा आणि खंडाळच्या तिथं आल्यावर मला त्यांचा फोन आला. फोन आल्यावर मी उचलला फोन. म्हणलं कोण बोलतंय, म्हणले कपिल सर बोलतोय. ओके, कपिल सरांचा फोन आला तर कॉंग्रॅच्युलेशन. म्हणलं कसलं कॉंग्रॅच्युलेशन, आता म्हणलं काय नवीन आणखीन पराक्रम झाला. ते म्हणले तुझं सिलेक्शन झालंय. म्हणलं कुठं, म्हणलं जी मराठीला. म्हणलं चांगली गोष्ट आहे. तिथनं मी माझ्या जोडीत आला सौरभला फोन लावला. म्हणलं असं असं झालंय. आम्हाला काय पोरं टोरा बे तेव्हा म्हणजे काही एवढं शो आहे काही तसलं काय माहितीच नव्हतं. म्हणजे एवढं खुश नव्हतो. पण जेव्हा इथनं पहिल्या दिवशी गेलो, इथनं बॅगा भरून जायच्या अगोदर बी मी मैदानावर होतो. मैदानावर आलो, जोडीदारानंच बॅग आणली, डायरेक्ट गाडीत बसलो, डायरेक्ट तिकडे गेलो. स्टेजवर गेल्यावर माणसं बघून लागले की डोळं फिरायला माझं, एवढी माणसं बघून. पण तेवढं बी आम्हाला जेवढं हीच केलेलं की बाबा बोलायचंच, काही झालं तरी पहिला दिवस तुमचा फाटल नाही तर तुटल, एकदाच काही पण बोलायचं.
तिथं जाऊन जे आपण इम्प्रेशन पाडलं, हा. अनुश्री माने होती माझ्यावर, बस तिनं बी साथ दिली, तिनं बी चांगली बोलली तेव्हा तिथं. आणि ती आता भागातली असल्यामुळे आपल्या बरोबर, ती तुमच्या भागातली. बोलायला जरा काय वाटलं नाही, भीती वाटली नाही त्याच्यावर. नाहीतर पहिल्याच वेळेस असं बाहेरच्या पोरीवर बोलायचं म्हणल्यावर धाड 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 बरोबर धाड बरोबर बरोबर. भीती वाटली नाही. ती बोलत बोलत एकदम मग चांगला जे असं सगळ्यांना आवडलं, ती आपली व्हिडिओ इतकी व्हायरल झाली की ती माणसांना आता सगळीकडे मला तर ती 10 वेळा दिवसातनं तीच दिसते व्हिडिओ. खरं खरं खरं. नाही, त्या प्रश्नावर मी येणारच आहे, पण त्याच्या आधी तू जेव्हा घरात न गेलास या शो साठी, घरातलं वातावरण वगैरे किंवा घरातल्यांचा विषय काय होता? घरातल्यांना तर असं होतं की पहिलं म्हणजे मी एकदम म्हणजे असं बैलगाडीच्या नादानं बाहेरच असायचो, त्यामुळं जास्त घरची म्हणायचे आता चांगल्या याला चाललाय, जा जा. माझं असं झालं 2-3 वेळा घेतली म्हणून नको जायला, राहू द्या, बरं. नको जायला, राहू द्या. पण केलं डेअरिंग आणि गेलो. पण तिथं गेल्यावर जे शिकायला भेटलं त्या आयुष्यात कावाच विसरण्यासारखं नव्हतं. क्या बात. सगळ्यात पहिली मेंटॉर तुझी अनुश्री माने होती, बरोबर आहे. आता अनुश्री माने बरोबर ऑब्विसली असं म्हणतात की बाबा सुरुवातला तू ज्या व्यक्तीबरोबर, म्हणजे हे खरंच आहे की तू त्याच वेळी दिसायला सुरू झालास, त्यावेळी जरा मनातनं अथर्व उमलायला लागला किंवा अथर्व जरा बाहेर यायला लागला. मग त्यामुळे अनुश्री अशा काही चांगल्या गोष्टी आहेत का की लोकांना नाही दिसल्या? त्या लोकांना फक्त असं वाटलं की अनुश्री खूप भांडगोर आहे किंवा ती लई भांडली. म्हणजे माझ्या म्हणण्याचा हेतू काय की त्या सगळ्या गोष्टींच्या मध्ये अनुश्री तसं थोडंफार वागली म्हणून तू दिसलास. मग तिच्या काही चांगल्या गोष्टी आहेत का की ज्या सांगायच्या तुला? आता चांगल्या गोष्टी तर तिच्या भरपूर काही आहेत. हा, आता तसं म्हणायला गेलं तर ती किती जरी भांडणं केली तरी मी तिची गावात साथ सोडत नव्हतो शो मध्ये. बरोबर. आणि ती एकतर रागीट स्वभावाची, बरोबर, तिला खूप राग यायचा. हा. आणि माझं असं आहे की मला जास्त अशी चिडचिड केलेली आवडत नाही. आणि काय असेल ते नॉर्मली बाबा, घरात पण तुला नाहीच आवडत. हा, त्यामुळं आपलं कसं फ्रीली वातावरण असतं ना, आपण मोकळ्या मनाचा माणूस आहे, बरोबर. आपल्याला काय कोणाच्या मनात नसतं, त्यामुळं काय असेल ते आपण पाठदिशी बोलून जातो. बरोबर. आणि तिला एक मोठी बहीणच मानत होतो मी, हा, त्यामुळे आमचं जरा भांडणं तांडणं व्हायची, पण ते आम्ही लगेच क्लिअर करून घ्यायचो. म्हणजे एवढं काय आमचं झालं नाही. पण त्या भांडणामुळे किंवा त्या छोट्या छोट्या गोष्टींच्या मुळेच तुम्ही खूप जास्त दिसायचा. कारण असं म्हणतात की कुठली गोष्ट दिसते तर जी जास्त चालते ती गोष्ट दिसते, जो दिखताय वही दिखताय. हा, मग त्याप्रमाणेच तुम्ही सुरुवातच्या काळामध्ये जे तुमचे वादविवाद व्हायचे ते ऍक्च्युली पॉझिटिव्हपणे तुम्हाला दोघांना देखील शो मध्ये पब्लिकला दाखवायला. आता बघा विषय काय झाला, एक पहिल्याच आठवड्यात झाली कांद्यावरून भांडणं. कांद्यावरनं भांडणं. बर. आता तो विषय काय होता, कांद्यावरून भांडणं. आपण सातारची माणसं, बरोबर. कांदा मागताना काय म्हणणार तुम्ही? आता तुम्ही गेलाय पहिल्यांदा शहरात, कांदा कापून दे. मग मी तिला तीच म्हणलं की दिदी मी नाही म्हणलं, तिचं नाव घेतलं, म्हणलं प्रणाली कांदा कापून दे मला. कापून बी नाही, कांदा दे म्हणलं, फक्त आपल्याला होता तिथं, ती फक्त दे. तर मला म्हणली प्लीज म्हणायला लागल. अरे अच्छा, हा 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 हा, पहिल्या वेळी बरोबर. नाही, आपल्यासारखे सर्वसामान्य माणसं मुलांना नाही हे जरा शॉकिंग असतंच. पण मला काय वाटतंय, अरुण फिरून त्या सगळ्यांच्या गोष्टीमुळेच अथर्व हा दिसला. काय वाटतं याच्यावरती? तो एक क्षण असतो की त्या वेळेला त्या गोष्टी काढतात, पण त्यानंतर आपल्याला कळतात की बाबा ती असं नव्हतं व्हायला पाहिजे, असं की आपण तिथं बाबा चांगलं वागलं असतो तर, नाही ती चांगलं वागलं असतं तर असं भांडणं झाली नसती. त्यामुळे दोघं शो मध्ये भरपूर काही घडामोडी झाल्यात अशा. बरोबर. आणि भांडणं वाद काय, आता जो शो होता कॉम्पिटिशन असती एकमेकांच्या, त्यामुळे तेवढं चालतं. असे बाहेर आम्ही सगळे किती क्लोज आहे, बरोबर, किती सगळी फ्रेंड आहे, बरोबर, ते कुणाला माहिती आहे. खरंय. नाही, अनुश्री नंतरच्या विषयावरती येतो. मग मी अनुश्री नंतर जी मेंटॉर चेंज झाली ती आली रेवती. आता रेवती बरोबर तुझी जोडी म्हणजे अजूनही ते तुफान गाजते बाबा, की किती हुशार आहे रेवती देखील किंवा किती चांगल्या प्रकारे तुला मेंटॉर केलं, तिच्याबद्दल काय? रेवती कायम मानायची, आमची जोडी इथं ती इथं आणि मी इथं. ती रेवतीचा पहिला पार्टनर होता, तो कसा होता जरा वाईज, ती त्याला समजून अर्जुन तो त्याला समजून घेत नव्हता, हे त्याला समजून घेत नव्हता, म्हणून जरा वाईज त्यांच्यात नाराजगी व्हायची, बोलणं बिलणं त्यांचं कमी व्हायचं. पण माझं कसं आहे, आपण बोल काय आपण, बरोबर, पहिल्यापासून तर डायरेक्ट काय असेल ते तोंडावं, बरोबर. आणि तिचं बी कसं आहे, काय असेल ते तोंडावं, त्यामुळे आमचं एकदम पटायचं भेटायचं सगळे एकदम चांगलं, बरोबर. त्यामुळे काय विषयच नाही. आता शो मधनं तू बाहेर आलास आता, किंवा शो नंतर तुला एवढ्या लोकांनी प्रेम केलं किंवा जीवाले देखील तुला एवढी चांगली अपॉर्च्युनिटी मिळाली, पण त्या बैल धुवायला जाणाऱ्या मुलग्याला त्यावेळी माहित होतं का रे, किंवा असं जरा तरी कधी वाटलेलं की आयुष्यामध्ये अशा काही मोठ्या गोष्टी घडतील? मला कवाच वाटलं नव्हतं की मी एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर जाईल आणि एवढं मोठं नाव होईल आणि एवढी माणसं माझ्यावर प्रेम करत असतील, असं मला कवाच वाटलं नव्हतं. कारण गावातल्या मुलांची लाईफ कशी असते, आपलं काम बघणं, आपलं घरचं बघणं,
आणि आपलं फ्रेंड सर्कल असेल तेवढंच. पण जेव्हा आपण बाहेर पडतो आपल्यावर बी माणसं प्रेम करायला लागतात, तेव्हा कळतं आपल्याला की आपण स्वतःसाठी नाही पण माणसांसाठी सगळ्यांबरोबर राहिलं पाहिजे. कधीच वाटलं नव्हतं तुला की असं होईल? नाही, कवाच नव्हतं वाटलं मला. मग त्यानंतर बदल असा काय झाला किंवा आधीचा अथर्व आणि आता तर तुला काय वाटतंय बदल याच्यामध्ये? बदल भरपूर झालाय. हा, पहिला स्वतःचा विचार करत होतो, ओके. आता माणसांना काय आवडेल क्या बात आहे, त्याचा विचार करतो. क्या बात आहे. अच्छा, माणसांना वेगळ्या वेगळ्या ह्याच्यात मी ब्लॉग बिग बनवतो, माणसांना दिसायचा प्रयत्न करतो. म्हणजे माणसांना काय आवडतं याच्यावरती तू म्हणजे दुसऱ्यांचा विचार करायला लागलाय भरपूर वगैरे. आणि स्वभावामध्ये काय बदल झाला म्हटलं तर? स्वभावामध्ये तर भरपूर बदल झालाय. रागीट होतं पहिला, लगेच राग यायचा, आता जरा वाईज कंट्रोल झाले. विचार करतो आता. कशामुळे व्हायलंय, काय व्हायलंय, त्यामुळे जरा बदल भरपूर लय शिकलोय मी शो मधनं. ओके. जर असं काय मोजक्या गोष्टी म्हणायचं झालं की शो मधनं काय शिकलास तू? शो मधनं शिकायचं म्हणलं तर एक स्वभाव बदलायचा कसा आणि पुढच्या माणसाला कसं समजून घ्यायचं, हा, हे शिकलो मी. ओके. कारण प्रत्येक वेळेस आपलंच खरं करून उपयोग नसतो, कवा कवा पुढच्या वेळी माणसाचं ऐकून घ्यायला लागतं. खरंय. त्यामुळं बोल. शिकलो मी तेवढं. ऑब्व्हियसली जिकडे पॉझिटिव्ह गोष्टी असतात तिकडे निगेटिव्ह गोष्टी पण असतात. तुझ्याबरोबर पण खूप निगेटिव्ह गोष्टी झाल्या, पण प्रत्येकाला तू म्हणजे चांगल्या पद्धतीने ते टॅकल केलास. तर निगेटिव्ह गोष्टींच्या वरती तू कशा प्रकारे मात करत आलास किंवा कशा प्रकारे त्या गोष्टी विसरत आलास? कारण ती डोक्यामध्ये बसतात गोष्टी, तर त्याला तू कसं टॅकल करत आलास? निगेटिव्ह गोष्टी अशा होत्या माझ्याबद्दल की मी जेव्हा गेम मध्ये होतो तेव्हा मी पहिल्यापासून टॉपला खेळत होतो. मी पहिल्यांदा जाऊन तिथं पहिल्यांदा टास्क मी जिंकलाय. म्हणजे पहिल्यांदा तर आमचं काय असं नव्हतं, पोरांचं 2-3 टास्क होतो आम्ही सगळे सर्कल एकत्र होता. पण जसं जसं गेम गाणे लागा तसं तसं सगळं ग्रुप पडायला लागलं. मग ही एकळी ती वेगळी. पण किती जरी ग्रुप झालं तरी संध्याकाळी आम्ही पोरं सगळी जेवायला एकत्र. बरोबर. किती बी ग्रुप होऊ द्या, पोरींची किती बी भांडणं होऊ द्या, एकामेकीचे केस झाला तरी होऊ द्या, पण आम्ही जेवायला संध्याकाळी एकत्र बसणार का तर बसणार. बरोबर. त्यामुळे आमचं तेवढं होतं. नाही, हे मी ऐकले रे की पोरांच्या मध्ये खरंच एवढं बॉन्डिंग होतं. ते कशामुळे होतं तुला काय वाटतंय? ही आपली गावाकडची पोरं आहे ना, कुठं बी नेऊन टाका तुम्ही, कायम एकत्रच, कट्टर. शो मध्ये दिसायचं ना रे की तुम्ही मेंटॉरच्या सांगण्यावरून वगैरे तुमच्यात क्रॉस झाले वगैरे वगैरे, पण ते सगळं काय तसं नव्हतं. आता मी निजात एवढं क्लोज होतो. माझ्या तर निजात तर किती भांडणं लावायचा प्रयत्न केला. निजाला म्हणायचो मी, तू भांड शो मध्ये भांड, पण बाहेर आपण मित्रच आहे. एका ताटात जेव्हा बसायचो आम्ही पहिलवानभर सगळे आम्ही एकत्र पोर, लय मजा केली शो मध्ये. हा, तर निगेटिव्ह गोष्टींच्या वरती तू टॅकल असं करायचंस. काय तिथंच सगळं करायचंय, सगळ्यांचे रोज तोंड बघायचे. बरोबर. गेम आहे, कॅमेरा समोर येतो तर करायलाच लागते ते. हे तू कधी शिकलास? पण ह्याच्या आधी वगैरे कॅमेराचे काय संदर्भ वगैरे वडिलांचा तुझा वगैरे असं काही? नाही, तसं काय नाही माझा. म्हणजे मला पहिली गोष्ट कॅमेरा पुढे जायला पहिले लाज वाटायची. आता कोणाला पटेल का ही गोष्ट तू म्हटलं तर मला कॅमेरा पुढे बैलाची मुलाखत घ्यायला माणसं यायची ना, मी पळून जायचो, पोरांना लावायचं मुलाखत द्यायला. खरं कोणाला पटेल काय आता ही गोष्ट की बाबा कॅमेरा लाजत होता? पण आता असं झालंय की कॅमेरा शिवाय करमत नाही. हा, क्या बात. आता असं झालंय. शो मधला अजून एक किस्सा की तू शो मधनं बाहेर पडलास मध्ये, पण त्यावेळी कसं वाटलं तेही प्रश्नच आहे. पण त्यानंतर ज्यावेळी परत तुझी री एंट्री झाली असं तुला कळालं, त्यावेळी कसं वाटलं? म्हणजे मला तू ते एक कालावधी सांग की जेव्हा तुला बाहेर पडायचं असं कळलं, त्यावेळी तुझ्या मनात काय होतं? जेव्हा मी शो मधनं बाहेर पडणार होतो, मला माहितीच होतं मी माझा टास्क बरोबर केलेला, झाले काय चुका. पण जेव्हा मी बाहेर पडलेलो, मी त्याच इज्जतीनं बाहेर पडलेलो ज्या इज्जतीनं शो मध्ये आलेलो. ओके. म्हणजे तुला माहित नव्हतं खरं री एंट्री वगैरे होणार आहे? नाही. म्हणलं आता माझ्या बेसन आवडायचं आणि घराकडे सुटायचं. पण काय असेल नशिबात आपल्या, परत आपण शो मध्ये गेलो आणि तेव्हापासून ग्रीप धरलं डायरेक्ट शेवटपर्यंत, तीच ग्रीप होता. मग तेव्हा घरी आल्यानंतर परत तुला कॉल वगैरे आला? तेव्हा घरी नव्हतं आलो, तिथंच होतो मी, म्हणजे हॉटेलला ठेवलेला. ओके, बरोबर. आणि तिथनं विमानात बसून गेलो गोव्याला. जी ह्यांना दणका देतो चालतं तेवढं काय. आता शो झाला, पण जी एक बॉन्ड म्हणतात ना, जी पोरं रोज फोन करतात, जी पोरांना करमत नाही बाबा 2-2 दिवस फोन करायचं. माझं तर असं झालंय, मला तर सगळी पोरं फोन करतात, कारण मी सगळ्यांबरोबर असायचो. असं कुठलंच पोरगं नाही शो मधलं की मला फोन करत नाही. आता एवढे जवळचे झाले, एवढे जवळचे. जेवढ्या शो मध्ये जवळचे नव्हते तेवढे आता सगळे जवळचे झाले. म्हणजे तेव्हाच काय होतं, बंधन होती, पार्टनर होती, बरोबर, मेंटॉर होते. आता सगळे फ्रेश माइंड आहे ना, बाहेर फ्री आहे, मनाला पाहिजे तसं करू शकतात.
शो मधल्या एखाद्या खूप आवडत्या गोष्टीबद्दल किंवा एखाद्या टास्क बद्दल जर सांगायचं झालं तर काय सांगशील? माझा सगळ्यात आवडता टास्क होता वेडिंगचा टास्क, आम्ही गोव्यात केलेला. हा. सगळी पोरं एकत्र होती, सगळा एकदम माहोल घरचा झालेला. कार्यक्रम एखादा मॅनेजमेंट करायचं होतं सगळं एकदम घरचं म्हणजे सगळं मॅनेजमेंट आहे ना, असं सगळी पोरं तेव्हा आम्ही असं वाटत होतं की ती गेम नाहीये, आपण एखाद्या कार्यक्रमाला चालूय, आपण काहीतरी कामच करतोय असं, म्हणजे घरचं वातावरण झालेलं आहे. आणि तेव्हा सगळी पोरं खुश होती. तेव्हा मला बघून लय म्हणजे मनाला लय सुख भेटलेलं की बाबा सगळी पोरं आज एकत्र आहेत आणि शो बी म्हणजे असं टास्क बिस्क बाजूला करून सगळी आपल्याला एकामेकाला मदत करतात, की लय भारी वाटलेलं मला. पुढचा प्रश्न असा आहे तुझ्यासाठी की बाबा भरपूर म्हणजे ऑब्व्हियसली कुठल्या तरी शो मध्ये गेल्यानंतर आपण खूप स्ट्रगल करावं लागतं किंवा आपल्याला खूप काम करावं लागतं, उठून दिसण्यासाठी खूप ट्राय करावं लागतं. पण तुझी एक जोडी अशी होती किंवा तुझं एक कॅरेक्टर असं होतं की तू काय जरी केलंस तरी ते जरा रील्स मध्ये व्हिडिओज मध्ये व्हायरल व्हायचं. तू त्याच्याबद्दल सांग की ते नेमकं गणित तुला माहित म्हणजे कळत होतं आतमध्ये की व्हायरल व्हायला लागले किंवा तू तसं जाणून बुजून करायचं की काय व्हायचं नेमकं? पहिली गोष्ट तर ही मला आत काहीच कळत नव्हतं की व्हायरल होते म्हणून. आणि असा विषय व्हायचा, मी काय करल ना ते पोरांना आतल्या आवडायचं, आतल्या आवडायचं की एन्जॉय करायची, पोराविरा हसायची, सगळी एन्जॉय करायची. त्यामुळे बाहेर बी ती व्हायरल व्हायचं असं मला वाटतंय. मग काही नक्की त्यांना आवडले का काय झाले ते आपल्याला काय माहित नाही, पण जेव्हा आज मी बोलायचो ती पोरांना आवडायचं, पोरींना आवडायचं. ते ठरवून वगैरे बोलत नव्हतं ती नव्हतं. आणि बऱ्याच गोष्टी अशा आहेत की ज्या दाखवल्या नाहीत. फॉर एक्झाम्पल असे आहेत की मदत करणे एकमेकाला. ओके. परत भांडणं झाल्यावर मी बऱ्याच जणांची भांडणं सोडवल्यात, लावल्यात बी तशी पण सोडवल्यात. बर. आणि आहेत अशा दोन चार गोष्टी चांगल्या आहेत. शोच्या डायग्राम प्रमाणे ते दाखवलं, पण अशा भरपूर गोष्टी आहेत. चांगल्या गोष्टी आहेत. मी भरपूर चांगला शो मध्ये वागलोय. जसा शो मध्ये जेवढा डॅशिंग वागलोय ना तेवढा चांगला बी वागलोय. त्याच्यावरच मी येणार होतो शो आता की तुला शो मध्ये पहिल्यांदा रडताना आम्ही जेव्हा बघितलो त्यावेळेचा नेमका तो सीन काय होता किंवा कुणाला माहित नव्हतं की ह्यो एवढा भांडखोर आहे किंवा काय, तू त्या दिवशी रडलास, तो विषय काय होता? रडायचा सीन असा होता माझा तवा, सीन बिन काय नव्हता. मला खरंच मनापासून वाटलेलं की आपण आलो इथं आणि सगळ्यांच्या पार्टनर सगळ्यांना शिकवतात आणि माझी पार्टनर अशी की मी तिला एवढं विनवणी करून, त्यावेळी भांडणं झालेली आमची, पण मी तिला विनवणी केली की ती शिकवणा झाली म्हणून ती मनात जरा वाईट असतंच ना काही ना काही. बाबा इतक्या वालून इथनं परत असं एका टास्कसाठी माघारी जायचं म्हणलं, मलाच नाही सगळ्या पोरांना वाईट वाटलेलं. हा खरंय. त्या टास्कला माझ्यामध्ये अक्षताने किंवा भाग्यश्रीने तुला शिकवलं? भाग्यश्रीने शिकवलं मला. भाग्यश्री माझी शेजारी होती. त्या पोरगीनं मला इतकं भारी शिकवलेलं. भाग्यश्रीनं चांगलं शिकवलं तिनं मला. आणि माझं तर एक तर पहिल्यापासून इंग्लिश तर माझं वाटलं आधीपासून. कोणाला सांगायचं? आणि तेव्हा ट्युशन एक इमोशनल झालेला आणि मला वाटलं तिच्या तेव्हा की बाबा आता घरी जायला लागते वाटतं. बैलांची आठवण येत होती. तू पहिल्यांदाच एवढं टाइम राहिला होतास ना बाहेर? आणि पहिल्यांदाच एवढं टाइम मी राहिलेलो बाहेर, त्यामुळे म्हणलं ही बी आपल्याला काय साध्य आहे ना आता. बरोबर. मनात काहीतरी एक दुखतुक लागून राहिली तेव्हा ती व्यक्त झालं तिथं. पण ती तिला बी पटलं, तिला बी आवडलं, ती पण रडली, ती बी रडली. मग मला बी हसायला आलं जरा. तुझ्या माग जो बैलगाडा प्रेमी जो ग्रुप आहे किंवा एवढे सगळे लोक तुला बैलगाडा प्रेमीचे लोक एवढं प्रेम करतात, त्या क्षेत्राबद्दल एक जर सांगायचं झालं तर तू काय सांगशील की बाबा नेमकं ते क्षेत्र काय आहे, लोकांसाठी काय आहे नेमकं? बैलगाडी क्षेत्रातलं पहिलं तर मला खूप माणसांनी सपोर्ट केलाय. कारण माझं क्षेत्र असं आहे की माझ्या क्षेत्रातल्या माणसांना मला वर जाताना बघताना खूप आनंद व्हायचा, त्यांना आवडायचं. आणि विषय असा आहे, बैलगाडी क्षेत्रात अध्यक्ष असतील, समालोचक असतील, ह्यांना बी भरपूर काही सपोर्ट केलाय. विलास देशमुख आमचे व्हायचे, त्यांना तर इतका सपोर्ट केला की ती घरी अख्खी आमच्या टीम घेऊन आलेले, सगळ्या गावात कार्यक्रम घेतला त्यांना, माणसांना सगळ्यांना सांगितलं. प्रत्येक मैदान व्हायचं, प्रत्येक मैदानावर विलास देशमुख यांना सांगून पुकरायला लावलं सगळ्यांना, अथर्वला वोटिंग करा, वोटिंग होतं, वोटिंग करा. माणसांनी भरपूर असं प्रेम दिलंय. आणि मी आज आहे तर माझ्या बैलगाडी क्षेत्रातल्या माणसांमुळे आणि सगळ्याच जनतेमुळेच मी आज इथे. मला एवढंच म्हणायचं, बाकी नाही काय आपलं काय, आपण काय ती रोखतो की. बैलगाडी क्षेत्रात किंवा बैलगाडीच्या मैदानात
तो अथर्व ज्यावेळी शो मध्ये काय वगैरे नव्हता तो तिथं कुठं गर्दीत असायचा किंवा आताचा अथर्व स्टेजवर असतो याच्यावर काय सांगशील? पहिलं माझं असं होतं एक 4-5 महिन्या पाठीमागं असं होतं माझं की 6 वाजले की मला चेनच लागायची नाही, मैदान बघायचंच. बर. रोज मैदानावर मी रोज मैदानावर डेली रोज. कुठलं मैदान सोडलं ना खटाव बसणं इकडं खाली तुमच्या कराडात बी इकडे आलेलो. कसं जायचं? 2 व्हीलरवर. एवढ्या लांब लांब मैदान बघण्यासाठी? 2 व्हीलर बघायला गाड्या आणायला मला जावं लागायचं. अच्छा. हा, त्यामुळे जायचो मी. भरपूर वेळा असं घरचे वराडलेत किती उशिरा आला, अमकं झालं तरी नाद काही सोडला नाही. नाद आपल्या रक्तात तो नाद पूर्णच करा. पण त्या नादानं मला असं काय आलं असेल देवाच्या विमानात, पोरग कष्ट करते, पोरग्याला यश द्यायचं. कॅच दिला आपण बी कॅच झाला आणि संधीचं सोनं केलं. त्या बैलगाडी क्षेत्रातलं एखादं असं सुवर्ण टाइम म्हणतात बघ किंवा असा एक गोल्डन टाइम की जसं चल भावा सिटीत मध्ये आता तुला एवढं भारी मिळाले तसं त्या बैलगाडी क्षेत्रामध्ये एखादं असं एक टाइम की ज्या टाइम मध्ये तू एकदम वरती होतास? बैलगाडी क्षेत्रात मी असं होतं की माझ्याकडे 2-3 वासरं मी ऐकायचोच कायम. 2-3 वासरं महिन्याला माझी 1-2 वासरं जायची आणि माझ्या हाताखाली आता 4 पोरं ट्रेन झालेत. बर. गाड्या हाणायला ट्रेन झालेत. आता मी नसलो तरी माझ्या गाड्याच्या 4 पोरं हाणतात. बर. आणि सुवर्ण म्हणजे असं झालेलं माझं एकदा पेडगावचं मैदान होतं आदतचं मैदान होतं. आदतच होतं. आणखीन तिथं 2 नंबर केलेला मी. माझ्या आयुष्यातला पहिली तिथं मी जिंकलेलो शर्यत. ओके. आयुष्यात पहिल्यांदा 3 वर्ष गाड्या धाणत होतो. 3 वर्षात पहिल्यांदा शर्यत जिंकलो. 2 नंबर केला. क्या बात आहे. मग तेव्हापासून जी माझं चालू झालं, मोठ्या मोठ्या गाड्या यायला लागल्या, चांगलं झालं. मोठी बैल हातात घेतली आणि थैमान म्हणून ज्या बैलामुळे धुवत होतो बैल आणि ज्या बैलामुळे शो मध्ये गेलो जे तू बैल त्या बैलानं बी त्याला बी लय कष्ट केलं मी. त्याला बी स्वतः मी शिकवायचो. ते तर बैल असाच नागराला झोपायची. बर. त्याचा आणलेला तो थैमान जो बैल तू म्हणतोय तुझा किंवा कमेंट मध्ये पण उसाच्या गाड्या वाढायचा. उसाच्या गाड्यासाठी तो बैल होता. उसाच्या गाड्या वाढायचा. ते आमच्या जोडीदाराला एका बघितलं आणि ते म्हणलं आपल्याला बैल घ्यायचं, बैल आवडलाय कारण ती बैलाला लई ताप द्यायची म्हणून गेलो. सहज टेम्पो घेऊन आणला भरून बैल. खायला घातलं. 1-1.5 महिन्यात ताकद चढवली. म्हणलं याला शर्यतीला तयार करायचं. वाघानं 6 महिन्यात हिंद केसरी केला त्याला. 6 महिन्यात. आत्ता बैल टॉपला पोहोचतो. म्हणजे उसाच्या गाडीला झोपलेला बैल त्या बैलानं हिंद केसरी डायरेक्ट. त्या बैलामुळे आज मी इथे असं म्हणाय गेलं ना तर आता त्या बैलानं भरपूर काय दिले सगळ्यांना. आठवणी दिल्यात किती काय. भरपूर अशी महाराष्ट्रातली काही जुनी पुराणी बैल बी होऊन गेली. त्यांनी त्यांच्या मालकाला एक सुख दिलंय ना ती त्यांना आयुष्यात भेटलं नाही का. असं सुख देऊन गेल्यात काय बैल. बैलगाडी क्षेत्रात भरपूर काही दिलंय सगळ्यांना. क्या बात. आता या आपल्या यंग एज जनरेशनला जर बैलगाडी क्षेत्रामध्ये यायचं असेल तर सगळ्यात पहिली गोष्ट जरा रिस्क आहे असं म्हणतात, तर त्याच्याबद्दल जरा असं मला सांग. बैलगाडी क्षेत्रात माझं तर 2 हात निकाललेले मी बैलगाडीतच. हो पडलोय मी. खूप वेळा पडलोय. ही केसापासून पुन्हा नाकापर्यंत माझं सरपट गेलेलं सगळं पाटाने. झोपा येत नव्हतं मला 4 दिवस. अच्छा. म्हणजे रिस्क म्हणतात ते हेच. रिस्क म्हणजे हेच की गाड्या धडकते एकामेकाला. पुढे जाऊन बैल थांबत नाहीत. त्याला काय ब्रेक आहे? बरोबर. ब्रेक नसतो. 4 पायाचा माळा आहे. बरोबर. त्यामुळं एवढी बी नाही. जीवाला समळून पोरं करतात सगळी आणि पोरांना बी कळते आत्ताच्या कोणचा नाद चांगला आहे आणि कोणचा नाद वाईट येते. त्यामुळे असं वायपट फिरण्यापेक्षा माझं तर म्हणणं आहे आपल्या नादात येते बरं आहे. बैलगाडी क्षेत्रातल्या पोरग्याला कावाच असा वाईट नाद लागला नाही की मोकार फिरत बसले इकडे तिकडे. तो त्याच्याच नादात असतो. सकाळी उठणार, मैदानाची तयारी करणार, तेच नियोजन चालतील त्याचं. दुसरं काय डोक्यातच येत नाही. म्हणजे माझ्यासाठी तर बाबा मी म्हणतो म्हणून तर चांगले. मग प्रत्येकाच्या मनात आता तुमच्या मनात काहीतरी वेगळं असतं, ह्यांच्या मनात वेगळं असतं. मग आता या बैलगाडी क्षेत्रामध्ये तू आलास किंवा चल भावा सिटीत मध्ये तू एवढं चांगलं काम केलास. अथर्व जो लहान होता म्हणजे अगदी 1ली 2री म्हण किंवा काय म्हण त्यावेळीच तुला काय असं आवड होती किंवा त्या काळचं टाइम काय होता आई वडिलांच्या बद्दल वगैरे काय म्हणशील? पहिली तर 5वी पासून मला बैलांचा नाद लागला. ओके. 1ली 2री 3री अशीच गेली. कसा लागला ते सांग. बैलाचा नाद लागला असा की शाळेच्या कडेला शेत होतं
आणि ते शेतात पावसाळ्यात शाळा चालू व्हायची, पेरणीला बैल यायची, बर तवा शर्ती बंद, तवा अड्डा बंद. तवा असा विषय झाला की आज जायचं बैलां मागं असं असं आमच्याही घाटी घेऊन आमच्या मागं. मी अख्ख्या शाळेला 2-4 एलगुडा घालून परत आईला कटळा व्हायचो. हा मग आई जायची घरी निघून, मग परत बैला माग. हा असं दिवस बैला माग काढलेत त्यावेळी 5वी 6वी असताना. मग परत वाईला गेलो, वाईट हायस्कूलला गेलो. वाईट हायस्कूलला गेल्यावर असाच एक जोडीदार भेटला केतन जगताप म्हणून. त्याने मी मला बारक्या भावागत सांभाळलं. जयेश पाटलाचा 3 नंबर सोन्याचा याकडे सांभाळला होता मुंबईवाल्याचा. तेव्हा 3 नंबर सोन्याचा याकडे सांभाळला होता. मी इथनं 5:00 वाजता जायचो बैलाला दूध पाजून. मग घरातल्यांच्या बद्दल सांगणार, एवढं सगळं तू 5वी 6वी असताना करायचं, मग घरातली गप कसं बसत होती? घरातली तर निबार काढवायची, घरातली दाटाच काढायची, पण जी प्रेम होतं, जी ओढ होती ना बैलाबद्दल, ती मनातली कावाच तुटली नाही आजपर्यंत. मी शो मध्ये होते तरी मला असं वाटायचं जायला काय करत असतील बैल. तू कोणतरी गेस्ट आलो त्यावेळी तू ते आठवण काढून पण रडला होतास की तुला बैलांची आठवण यायला लागली असं. लय बेकार सीन झाल्यात माझ्यात. मला तर लय आठवण येत असं. मी लय इमोशनली मी आज तेच आजच्या विषयामध्ये तेच मी जरा शॉक आहे की बाबा तो असं एकदम हे दिसणारा, तो जरा असा हलका आहे जरा मनानं वगैरे, किंवा मग त्याच्या मनाच्या कोपऱ्यात काहीतरी इमोशन्स आहेत. मला असं लय लगेच असं वाईट वाटतं लय. ओके, म्हणजे जे तोंडावर आहे ते तू डायरेक्ट बोलतो, पण तरी पण तुझ्या मनामध्ये असं जरा इमोशनल आहेस तू. कसं असतं, माणसानं ठाम असावं, बरोबर आहे, पण कठोर नसावं. अरे वा, क्या बात आहे, क्या माझं ती म्हणणं आहे की मी ठाम आहे एका जागेवर, पण असा इतका बी नाही की माणसं लगेच नावं ठेवत्याली दगडाच्या हृदयाचं वगैरे असं नाही. सगळ्यांच्या बद्दल आदर, सगळ्यांच्या बद्दल आदर आहे. आता जे शो आहे, माझ्या जागी जर दुसरा कोण असतं ना तरी त्यानं तीच केलं असतं. खरंय, माझ्यापेक्षा ओव्हर केलं असतं. मी तरी वाईच माझ्या ह्यानं पद्धतीने हँडल केलं. काहीतरी प्रयत्न करून कुठेतरी पुढे जायचं ह्या हिशोबाने आपण ट्राय करणार असणार आहे. सगळ्यात मोठी संधी दिली मला जी मराठीनं, तिचं तर काही बरोबर नाही. मला जी मराठीकडनं म्हणजे ऍक्च्युली मला पण हे खूप भारी वाटतंय की त्यांनी एवढ्या गावागावात जाऊन प्रत्येक छोट्या छोट्या गावात ना अशा कॅरेक्टर किंवा अशा एक मुलांना उचलून आणलं होतं की ते पूर्ण वेगळेच होते आणि अगदी त्यांचं कायापालटच झालं. मला जर असं सांगायचं म्हणलं ना तर आता शत्रुघ्न म्हणा, निक्सन म्हणा, सुभाष यांची परिस्थिती म्हणजे फारच अशी, आपल्याला तरी वाईच आईबाप आहेत आपलं, पण सुभाषचं लग्न झालंय, तिची बारकी पोरगी, घर नाही त्यात. ती लय वाईट वाटायचं आणि त्यांची ती सांगत बसायची ना, असं वाटायचं जायला कसली लाईफ आहे आपल्याला. का सगळं म्हणजे घर चांगलं असून नाहीतर घरातली चांगली असून आपल्याला टाइम स्पेंड करावे भेटत नाही, म्हणजे वेळ द्यायला भेटत नाही. यांना का घर नाही हे नाही तरी सगळी चांगली राहतात, म्हणजे असं वाटायचं मनात. तवा सगळी पोरं आम्ही एकत्र बसायचो, सगळ्यांचं बोलायचो, लय मजा यायची तवा. शो मध्ये जाऊन तुला ही गोष्ट नवीन कळली का? कळली म्हणण्यापेक्षा जसं सुभाषचं वगैरे तू नाव घेतलास, एक माणूस म्हणून, एक अथर्व, एक मुलगा म्हणून तुला ही गोष्टी जरा जाणवली असं मला वाटते की बाबा आपल्याकडे सगळं असताना आपण कधी कधी काही गोष्टी करत नाही, पण जगाच्या पाठीवरती असे कित्येक लोक असतील की त्यांच्याकडे काहीच नसतं. मी तर सुभाष निक्सन यांच्याकडून असा अनुभव घेतला, कारण ती माझ्या क्लोज मध्ये होती तिथं, आणि त्यांच्याकडून असं भरपूर काही शिकता आलं मला की उत्मात करू नये. सगळ्यात मोठी गोष्ट आहे ती. माझं नाही हवेत बी जाऊन आले, किती जरी मोठा झाला तरी पाय आपलं माणसांच्यात, आता माणसांच्यात वर गेलोय, माणसांच्यातच राहिलं पाहिजे, माणसांना विसरून चालत नाही. खरंय, त्यामुळं माझं तर मी लय बदललोय आता. ते कळते, दिसतंय ते खरंच तर. शो मध्ये ना माझं फक्त रागीटच रूप दाखवलंय. त्या टाइप मध्ये जरा तुझं कॅरेक्टरच होतं ना रे, त्यामुळे तू असा प्रेमळ किंवा असा काय कोणाला वाटलं पण नसेल. आजचा पॉडकास्ट बघितल्यावरच कळलं ते लई काय आता काय इथं मला काय आता बोलता येणार. त्यांनाच एडिट केले, त्यांनाच पाठवले. खरं. आणि जी मराठीचं तू मगाशी नाव काढलास, एक अथर्वकडनं किंवा एक आपल्या सगळ्या एवढ्या ऑडियन्स कडनं जर तुला काय बोलत असेल जी मराठीला, किंवा त्या सगळ्या तुला ज्यांनी तिथं बोलवलं घडवलं त्या लोकांसाठी, तर तू काय बोलशील एक अथर्व म्हणून? मला जी मराठीचं तर पहिलं कुणाल सर, कपिल सर, आमचे डायरेक्टर कुणाल सर यांचं मनापासून मी आभार मानतो. आमचे बैलगाडी शर्यत चालक मालक संघटना यांच्याकडून बी, सगळ्या आमच्या बैलगाडी शर्यतीतल्या माणसांकडून बी, त्यांच्याकडून बी आभार मानतो.
की तुम्ही मला आज तितक्यावर नेलं, त्या स्टेजवर चढवलं, बस वा. ती लय मोठी संधी दिली मला. आणि त्या संधीचं इथनं पुढं आता चांगलं सोनं आला. ते सोनं कसं होणार ते पण मला विचारायचं होतं की अथर्व पुढं कुठं दिसेल आपल्याला, किंवा काय प्लॅनिंग काय आहे, किंवा काय वाटतं कुठल्या क्षेत्रामध्ये कंटिन्यू करावं किंवा काय दिसल तुम्हाला त्यातच, दप्पा दिसेल लवकरच. बर. काही क्ल्यू वगैरे असं काय दिखताय हो बिकताय वहीच दिखताय. ठीक आहे दिसणार सगळ्यांना टीव्हीवर दिसणार. मी लाईव्ह मध्ये मी तीच बोलत असतो, कुणी नाराज व्हायचं नाही. अच्छा. मला लाईव्ह मध्ये माणसं एवढी अशी उतावळी होत्या बघायला, ती बघूनच मी सगळ्यांना म्हणतो शो संपलाय, मी नाही. खरंय. वा वा वा. सगळ्यांना मी सांगत असतो चांगलं राहा. काय लाईव्ह उद्या मेलं तर काय करणार आहेत, आज काय उद्या काय. खरंय. म्हणून निवांत राहतो मी, तर आपलं लोड घेत नाही आता. अथर्व, एक माझा अजून एक प्रश्न असा होता की बाबा जे ऑडियन्स आहेत किंवा जे प्रेक्षक आहेत जे तुला एवढं इथंपर्यंत नेण्यासाठी तुला एवढं सपोर्ट करत आले किंवा एवढं प्रेम देत आले, या ऑडियन्स बद्दल काय सांगशील? त्या ऑडियन्सला मला एकच सांगायचं आहे की तुमच्या या प्रेमामुळे मी परत शो मध्ये आलेलो, आणि त्या शो मध्ये इतकं आता काम भारी करतोय. तुम्हाला बी बाहेर आवडलंच असेल काम. मी तेव्हा बाहेर काय बघायला नव्हतो, तुम्ही बी बघत होता, तुम्ही बी सगळं म्हणजे लाईव्ह करत होता शो मध्ये. खरंय. काय व्हायले काय नाही सगळं तुम्ही बघत होता, आणि तुम्ही उत्तर बी देत असाल माणसांना. आता लाईव्ह करत होता बरोबर बरोबर बरोबर. मी सगळ्या ऑडियन्सचे आभार मानतो की तुम्ही एवढं मला प्रेम दिलं, आणि तुमचा मी कायम ऋणी राहील. ओके. त्या लोकांच्यामुळे तू इथंपर्यंत पोहोचलास. अजून एक अशी व्यक्ती आहे ती म्हणजे रेवती. आता रेवतीचं नाव घेण्यामागं 100% तुम्ही शेवटला चांगलं खेळलास किंवा तिथपर्यंत तुम्ही गेलास, एंड पर्यंत तुम्ही एकत्र गेला, शोच्या बाहेर पण तुम्ही पडलेला, पण रिटर्न येताना पण तुम्ही दोघं रिटर्न एकत्र आला. पण जे चेंज झालं म्हणजे अनुश्री नंतर जी रेवती तुझी मेंटॉर झाली, रेवती बरोबरचा जो गेम होता तो काइंड ऑफ थोडासा तुझा अपडेट वाटायला लागला. 100% नो डाऊट तू तुझं 100% आधी देत होतास, नंतरही देत होतास. पण रेवतीच्या बरोबर जेव्हा तू मेंटॉरशिप मध्ये आलास किंवा तुमच्या दोघांची जोडी बनली, त्यानंतर अशा काय गोष्टी चेंज होत गेल्या, किंवा ती मुलगी म्हणून तुला किती समजून घ्यायची, किती चांगलं शिकवायची, किंवा एखादा असं आठवण वगैरे काय? आम्ही जेव्हा बाहेर निघलो ना, तेव्हा रेवतीचं बी चुकलेलं आणि सोबतचं बी चुकलेलं. आम्ही जेव्हा बाहेर निघलो ना तेव्हा. पण तिच्यामध्ये अशी काय क्वालिटी होती चांगली की बाबा जेणेकरून अशी काय आठवते का आठवण वगैरे अशी? क्वालिटी तशी भरपूर काय होत्या. चांगली होती ती बी, चांगली खेळत होती. आपल्याला काय कुणाला काही करायचं नव्हतं. तू तुझ्याकडे 100% द्यायचास. पण असं भरपूर वेळा झाले बरं का की जेव्हापासून तू रेवतीच्या मेंटरशिप मध्ये आलास किंवा रेवती बरोबर तू गेम खेळ चालू केलास, आधीपेक्षा तू खूप अपडेट दिसायचास. मग तुला असं काय जाणवायचं का की हा बाबा आपण अपडेट दिसायला लागलो रेवतीमुळे? आता माझी एनर्जी मी 100% टाकायचो ना. तसे अनुश्री पण मला एवढं म्हणजे समजून जास्त घ्यायची, ती ऐकूनच घ्यायची नाही. म्हटलं मला बी जरा सांगायला तिला काही मजा येत नव्हती, पण रेवती कशी ऐकून बी घ्यायची, ती बी सांगायची मला बी. म्हणजे काही तुला वाटतंय नाही बरोबर आहे, बरोबरच. कित्येक गोष्टी तर अशा होत्या की त्या मुलगीला राग आलेला, पण त्या गोष्टींना ती जोक मध्ये घेत होती. एक सीन पण होता बघ, एक नाटक बसवलं होतं तुम्ही, ती रुसली होती तुझ्यावरती, ती चिडली होती, पण त्याला तिने नाटकात रूपांतर केलं होतं. त्या पोरगीनं मला रेवतीनं लय समजून घेतलं. काय आमचा काय तिच्या बांधा शेजारी बांधे का उमऱ्याचं काय आहे का आमचं नाही, पण तरी तिनं भरपूर समजून घेतलं मला. तिनं बी लय साथ दिली, आणि ते आमची जोडी सगळ्या आता प्रेक्षकांना सगळ्याकडे आवडते. किंवा आता रेवती अथर्व म्हणून ते मुन्नाबाई MBBS चा जो तुम्ही नाटक केला होता ते पण भरपूर गाजला. असे छोटे छोटे काही गोष्टी होत्या, त्याच्या गोष्टीमध्ये ती न चिडता तुला एवढं समजून घ्यायची. त्याच्याबद्दल तुला म्हणजे तिच्याबद्दल सगळ्यांपेक्षा वेगळंच वाटायचं. ओके. कारण कुठला असा पार्टनर नव्हता शो मध्ये की एवढा समजून घेत होता आणि एवढं म्हणजे असं रागाराग करत नव्हता, माझ्यावर तर करत नव्हता. बरोबर. नाहीतर अनुश्री तुम्ही बरोबर तिचा स्वभाव तसा आहे. तुम्ही पहिलं बघितलं असेल, जाळंदूर संघच निघत होता. बरोबर. त्यामुळं तिनं बोललंय मला समजून घेतलं. नाही ते दिसलं देखील, कारण मला ती एक गोष्ट रेवतीची खूप भारी वाटली. मला तिथं मेन्शन करायची आहे की ज्यावेळी अथर्वचा तिला राग आला होता, पण तिनं एवढं छान प्रकारे त्याला टॅकल करून त्याच्यावर रुसली होती, ती चिडली होती, पण त्या मुन्नाबाई MBBSच्या म्हणा किंवा ते मुलगा बघायचं काहीतरी असं एक नाटक ठेवलं होतं. म्हणजे ह्या दोघांचं बॉन्ड इतकं भारी होतं त्या सगळ्या सीन मध्ये की तुला मी समजून पण घ्यायले, पण मी तुझ्यावर रुसले पण, आणि त्याला ह्याला सॉरी पण म्हणायला लावले, तू सॉरी पण म्हटला होतास. त्यामुळे त्या जोडीमुळं किंवा रेवतीमुळं हे दोघांची जोडी एवढी छान प्रकारे ती पुढे कंटिन्यू करत गेली. माझा पुढचा प्रश्न असा आहे की ऑडियन्स रिॲक्शन म्हणजे काय, की गावातनं तू ज्यावेळी शो मध्ये गेलास
त्यावेळी तुझे आई वडील असतील, तुझे सगळे मित्रमंडळी, सवंगडी किंवा फ्रेंड सर्कल किंवा बैलगाडा प्रेमी सगळे तुझ्या ग्रुपमधले, ह्या लोकांचा तू शो मधनं ज्यावेळी आलास, आधीचे लोक आणि नंतरचे लोक काय फरक आहे? पहिलं कुठलं सांगू, आधीचे का नंतर? आधीचे. पहिलं असं होतं की आम्ही टाकून दिलेलंच होतो गावात. बर. ओळून टाकतात कसं. सरपंच बी आम्ही जेव्हा मी परत आलो ना गावात ना, शो मधनं परत आलो तेव्हा म्हणले की तुला गावावरनं टाकलेला, पण आता गाव तुला वावळ, डोक्यावर घेतलं. आता गाव तुला वावळते. पहिलं म्हणजे लय वेगळं होतं. सगळ्यांचे नावच ठेवत होती सगळी, पण एक मनात जिद्द होती, काही ना काही करायचं. फोन नाही बोलायची पाकळी पण. आणि शो नंतर तो आलास गावात, काय झालं? जेव्हा शो मधनं गावात आलो तेव्हा भरपूर अशी माणसांचा प्रतिसाद मिळाला, इज्जत मिळाली, घरच्यांना बी मला बी. आणि जे माग सगळं बघितलेले दिवस, ती सगळं असं वाटलं की यायला निघून गेलं आपल्या आयुष्यात. क्या बात आहे. फटाके काय 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 लावलं? बैलगाडी रेवती आलेली तेव्हा बी बैलगाडी सजवून ओके मध्ये टॉप मध्ये डन कार्यक्रम होता. कारण ज्या दिवशी मी आलो होतो साताऱ्याला, त्या दिवशी मला आठवतंय की अक्षरशः तिथं पाय ठेवा जागा नव्हती, एवढे लोकांनी तुला प्रेम दिलं. माणसांचं भरपूर प्रेम आहे आणि माणसांना मी आवडत, मी आहे असाच आहे. दाखवायला काय केलं नाहीये. मी कुठलीच गोष्ट शो मध्ये दाखवाय गेली नाही. मला एखादी गोष्ट नाही पटली तर नाहीच पटली. काय बात. मंडळी, आता पुढचा जो टास्क आहे अथर्व, तो टास्क असा आहे, आता टास्क मजा करू जरा, की बाबा हा एक फोन आहे, हा मॅजिकल फोन म्हणूया आपण, की हा फोन कानाला लावलास की ऑटोमॅटिक तुझ्या मनात ज्या व्यक्ती आहेत त्यांना फोन लागेल. मग इथं असा सीन आहे की शो मध्ये किंवा शो नंतर देखील तू एखाद्या व्यक्तीला एखादी गोष्ट बोलू शकला नाहीस, मग ते थँक्यू असेल, सॉरी असेल, काही गोष्ट असेल, जी की गोष्ट तुला बोलायची होती पण ते राहून गेलं, कुणाचे आभार मानायचे असेल किंवा काही त्यांनी तुझ्यासाठी काय चांगलं केलं हे तुला सांगायचं असेल, पण तुला माहित असेल की आपण जवळच्या लोकांना कधी बोलू शकत नाही, तर असा हा फोन कानाला लावून डायरेक्ट त्या माणसाला फोन लागलाय असं इमॅजिन करू, तू त्याचं नाव घे आणि डायरेक्ट तू बोलायला चालू कर. हा पहिला टास्क तुझा. डायरेक्ट कानाला लावून डायरेक्ट फोन सुरू झाला. फोन तर लावू दे की. ओके ओके, नंबर लावायला. यस यस यस, थँक्यू सो मच. हॅलो, आत्रो बोलतोय. चल भावा सिटीत. हा, काय चाललंय? रामा. ओके. काय नाही, आलो इकडं दादांकडं. शब्द वेडे टास्क चाललाय. आरती तुला गावात आलेलास आमच्या, तुला मी म्हणलं नाही वय. ते जरा आमच्या गावात आलेला आणि त्याला मी म्हणलं मला माहित आहे मला बाहेर काढलंस. यस यस यस, मला त्याच्यावर जरा नाराज आहे. बोल बोल त्यावर. भावा सॉरी, तसं काय नव्हतं, आपले मजा मस्तीत चाललेलं सगळं, तुला राग आला असेल, तसं काय विषय नाही. अरे तू नाही म्हणलास तरी मला तुझ्या मनातलं कळतं सगळं. हो, तू परत केव्हा येणार आहेस? नाही तर मी येतो तिकडं, लवकरच भेटू. पण तुझ्या मनात तसं काय असलं तर तसं काय नाही भावा, ते आपलं चाललेलं चष्टवारी मस्करी आपली. तुला राग आला असला तर बाबा मी सॉरी म्हणतो. हा, चालतंय चालतंय. तो कामात झाला, गोंधळ चाललाय त्याचा. काय रिअल मी शॉक मध्ये आहे की फोन खरंच ना लावलाय काय. जी मराठी मधनं किंवा शो मधनं अथर्वने ही गोष्ट प्रॉपर शिकलाय की मी खरंच शॉक मध्ये होतो. मला वाटतं की तू लॉक काढलास आणि खरंच फोन लावलास का काय, एवढं रिअल त्याने करून दाखवलं. ठीक आहे, आता स्विच टू नेक्स्ट पर्सन. अजून एक असा एखादा पर्सन किंवा एखादी पर्सन, मुलगी म्हण, की तिच्यासमोर तुझं मन मोकळं करायचं अशी कोण असेल तर तिला. आणि ऍक्टिंग जर आता कमी कर, कारण मला शॉक बसतोय की तू खरंच फोन लावला. नाही नाही खरंच काय नाही, तू फक्त आमच्या टास्क साठी कर. दुसरा आता कुणाला लाव फोन, कुणाला नाराज केलंय? नाही नाराजच नाही, फक्त चांगलंही असेल जे तुम्हाला जो मनातनं बोलायचंय, बाबा थँक्यू म्हणायचं आहे, फक्त सॉरीच म्हणायचं नाही, थँक्यू पण म्हणायचं असतं ना. खूप जवळच्या लोकांना आपण कधी असं मनापासून थँक्यू म्हणू शकत नाही. असं म्हणतात की आपण आपल्या बाबाला मिठी मारू शकत नाही, एक म्हणतात असं. तर तशा व्यक्तींना काही तुला घरातले असतील, इकडचे असतील, तिकडचे असतील, कोणी
मॅजिकल फोन आहे तो, कुणालाही फोन लावू शकतो जे रिअल मध्ये तू करू शकत नाहीस. मग माझ्या पार्टनरलाच लावतो. लाव फोन इज पार्टनरलाच लय दिवस झालं मी तिला थँक्यू बिंकू नाव घे आणि सगळ्या गोष्टी बोल. हॅलो, अगं अथर्व बोलतोय. रेवती, अगं तू शो मध्ये असताना मी तुला सॉरीच म्हणलो, आपलं थँक्यूच म्हणलो नाही. सॉरी काय सॉरी तुला म्हणायची काय का, तू वेळ आणून दिली नाहीस मला, पण तुला थँक्यू म्हणतो कारण तू शो मध्ये बी चांगली माझी साथ दिलीस आणि इथपर्यंत मला आणलंस. सगळ्या लोकांना ऑडियन्सला आपली जोडी खूप आवडती आणि सगळ्यांची आता मागणी बी चालली की बाबा लाईव्हला या तुम्ही लाईव्हला या. सगळ्यांची मला कमेंट्स येतात, रेवती कुठे रेवती जाती गोव्याहून मुंबईहून गोवा. तेवढंच चाललंय तिचं. काय चाललंय बाकी? केव्हा येणारच भेटायला का आम्ही मुंबईला, तुला वेळ नसला तर? त्याच्यामुळे काय झालं वगैरे तिला सांगायचं असेल तर. आणि तुला थँक्यू म्हणलो नाही ते इकडे मला कसं तरी वाटायला लागलं. आता ती सगळी जोडी एक नंबर झाली आपली, टॉप मध्ये चाललंय सगळं. ओके, आपण आता काही रॅपिड फायर आहेत जे पटके, पण तू काय त्यात एक्सपर्ट आहे, काय वादच नाही. तर काही रॅपिड फायर प्रश्न आहेत, त्या प्रश्नांच्या वरती आपण येऊया. डायरेक्ट जे मनात येईल ते बोल, त्यात काय कुणाला तो वाईट म्हणतोय अशातला काय भाग नाहीये, जे मनात येईल ते बोल. पहिला रॅपिड फायर आहे, अनुश्री की रेवती? रेवती. ओके. दुसरा आहे, चल भावा सिटीत की बैलगाडा शर्यत? बैलगाडा शर्यत. बैलगाडा शर्यत की बिग बॉस? बैलगाडा शर्यत. अनुश्री की काजल? काजल. काजल की रेवती? तरी बी काजल. आता शो संपलाय. ओके. पुढचा असा आहे की जर एक दिवस आयुष्यामध्ये परत तुला रिटर्न आणायचं असेल, गेलेला एक दिवस आयुष्यामध्ये रिटर्न आणायचं असेल, तर तू कुठला दिवस आणशील आणि का? गोव्यातलाच दिवस आणीन मी परत. बर. गोव्यात लई राडा केलाय आम्ही, लई म्हणजे अशी सगळी एकत्रच होती. बर. तसं 2-4 दिवस आणीन एकत्र आणायचं म्हणलं तर. पण शो मध्ये जेव्हा पहिल्यांदा गेलो तो एक दिवस, आणि गोव्यात आमचा एक वेडिंगचा टास्क झाला तो एक दिवस. तो लाईफ मध्ये मी कवाच विसरणार नाही. शेवटचा प्रश्न आहे अथर्व. शेवटचा म्हणण्यापेक्षा ज्यातून तुझी सुरुवात झाली तो पहिलाच प्रश्न समजू शकतोस तू, की बैलगाडा शर्यत. मला बैलगाडा शर्यत किंवा एक ड्रायव्हर, एक बैलगाडाचा ड्रायव्हर, ह्याचं अख्खं आयुष्य काय असतं हे मला एक शॉर्ट मध्ये किंवा थोडक्यात सांग, किंवा आपल्या प्रेक्षकांना सांग. बैलगाडा ड्रायव्हरचं आयुष्य असं असतं की पैरा बघण्यापासनं ती गाडी हाणस तोपर्यंत, गाडी बसच तोपर्यंत, आणि गाडी बसल्यावर निकाल घेस तोपर्यंत त्याच्या जीवाला एक हुरहुर लागलेली असते की बाबा मैदानात लवकर पोचलं पाहिजे, गाड्या असते पुढे हाणायला. मग गाड्या पोचल्या की माणसांकडून पैसे येणं असतं, गाड्या हाणलेल्याचं पैसे येणं. मग त्यात बी आणखीन पाडाजड झाली तर कोण म्हणजे एवढं असं पहिलं लक्ष देत नव्हतं. जे लागलं बिगलं तर बाबा तुझं तू बघ, तुला आम्ही पैसे दिले. पण आता तसं नाही. आता ज्या गाडीवरून पडलाय ड्रायव्हर, त्यानं त्याला दवाखान्यात न्यायचं आणि तिथला सगळं खर्च करायचा. एवढे आता एक स्ट्रीट आणले, हेल्मेट घातल्याशिवाय गाडीवर बसायचं नाही. आता हेल्मेटची बी एक प्रथा आली आहे, हेल्मेट घातल्याशिवाय गाडीवर बसायचं नाही. परत पहिलं जी निकालाला व्हायची तडजोड, पहिलं तोंडी निकाल द्यायची. त्यामुळं सामाजिक म्हणजे गोरगरीब माणसांना मोठ्याची पहिलं पाळायची तवा. मग तवा जी टाकाटाकीन निकाल व्हायचं त्यांच्यावरून जरा अन्याय व्हायचा, भांडणं व्हायचे, वाद व्हायचं. मग त्याच्यावरून एक आता डिजिटल टेक्नॉलॉजी कॅमेऱ्याची आली आपली, तुमच्या पायावर नाही शिंगावून बी बैल कुठनं कसा गेलाय ती कळतं लगेच. कुठलं गाडी कुठं फॉल झाली. वरनं ड्रोन 2-2 असतात, मोठ्या मैदानात 3-3 ड्रोन असतात. त्यामुळे आता कोण एवढं फास्ट झालंय सगळं की तुमचा बैल कुठल्या तासातनं कुठं गेलाय आणि निकालावर किती पुढे गेलाय ती बी कळते सगळं. आणि खाली सुटताना बी पट्टी आली. आता एक दानावडे बापूंनी एक डोकं लावलंय, म्हणजे फौजी आहेत चोराड्याचे, त्यांना एक डोकं लावलंय, पट्टीच्या पुढं पाय आला की गाडी फॉल सुरुवातला. मग त्याच्यावर मैदान बी लवकर उरकायला लागले. पहिल्या अंधारात फायनल व्हायची, आता दिवसात सकाळ 5 वाजता फायनल होऊन आपली घरी माणसं जातात 7-7:30 वाजतापर्यंत. ओके मध्ये सगळी समालोचक सगळं ओके झालं. त्यामुळं बैलगाडी शर्यतीचं आता पहिल्यापेक्षा आता जरा वाईज सोपं होत चाललंय, कारण डिजिटल होत चाललंय सगळं. निकाल स्क्रीनवर दिसतात, तेव्हा माणसांना बी ड्रायव्हरांना बी जरा वाईज बरं वाटायला लागले.
ओके. आणि एक ड्रायव्हरचं आयुष्य जे मगाशी मी तुला विचारलं, ड्रायव्हरचं आयुष्य असं असतं की एकदा मैदानात गेलं सकाळी उठल्यापासून, सकाळी उठल्यापासून, सकाळी आता माझं तर आयुष्य असं होतं की मी सकाळी उठायचो, गोट्यावर जायचो, बैलांचं ओरखायचो, वजन आणायचो, त्यांना ते पाणी करून मग घरी यायचो, आंघोळ बिंघोळ करायचो, बघायचो मैदानाचं काय नियोजन आहे. जर आपली बैलं जाणार नसली तर मी दुसऱ्यांच्या गाड्या मला हाणायला असायच्यात. मग गाड्या हाणाय गेलो की दिवसभर मैदानात, एकदा गाडीवर बसले की शेजारी मग आपल्या सख्या मित्राची जरी गाडी लागली तरी आपण ज्या गाडीवर बसलो त्या गाडीला लॉयल, त्या गाडीवर कट्टर राहायचं आणि ती गाडी शेवटपर्यंत हाणायची. एवढंच माझ्या तर डोक्यात असतं. आणि विषय असा असतो, जो ड्रायव्हर ज्या गाडीवर बसतो ती गाडी प्रामाणिकपणे थांबतो. भरपूर पोर आहेत, जेवणाचं बी बरंच हाल होतात. एकदा सकाळी गाडीवर बसलं की डायरेक्ट संध्याकाळी फायनल असतोपर्यंत पोरं कोण जेवत नाहीत, पाण्यावर दिवस काढतात. आणि चांगली चांगली टॉपचे आता प्रशांत असेल, इट्टल नाना असेल, दिलीप नाना आपल्या घरी आलेलं, समालोचक सगळी घरी आलेली. तेव्हा कार्यक्रम होता इथं गावात, तेव्हा सगळी घरी आलेली, त्यांना बी भरपूर सहकार्य केले. आणि ड्रायव्हरची लाईफ अशी म्हणाय येईल एवढी सोपी नाही. क्या बात. शेवटला फक्त तू तुझ्या प्रेक्षकांशी जर बोलायचं असेल तर एक फक्त प्रेक्षकांना काय म्हणशील, चल बाबा सिटीच्या सगळ्या प्रेक्षकांना कॅमेराकडे बघू. चल बाबा सिटीतल्या माझी जी आतापर्यंतची सगळी ऑडियन्स झाली आहे त्यांना मी एकच सांगेन की अथर्व तुमचा पहिला बी तसाच होता आणि आता बी तसाच आहे. आणि तुम्ही असंच प्रेम द्या, असेच पाठीशी हात राहू द्या तुमचा, हीच म्हणतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ओके. आता शेवटचा प्रश्न जो उरलेला, आता 1.5 प्रश्न झाले, अख्खा पॉडकास्ट आहे साईडला. आता महत्वाचा प्रश्न म्हणजे शब्द वेडे किंवा माझ्याबद्दल काय बोलू. आणि येथे जमलेल्या माझ्या छोट्या मोठ्या बालमित्रांनो, मी आज तुम्हाला माझे शब्द वेडे जो युट्यूबला चॅनल आहे त्याच्याबद्दल 1-4 वाक्य सांगणार आहे, ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती. जो माणूस आहे त्यानं चल भावा सिटीतल्या कंटेस्टंटला इतका सपोर्ट केलाय, सगळ्यांना इतका सपोर्ट केलाय की जिथं कुठला चॅनल पोहोचला नाही तिथंही पोहोचले. धन्यवाद, आभार आहे. जिथं कुठला चॅनल पोहोचला नाही अजूनपर्यंत आणि तिथं गोरगरिबांना वर नेण्याचं काम या चॅनल. अरे बापरे, असं काय नाही बाबा. अरे वा, थँक्यू. हाय, असं काय तुम्ही म्हणू नका, आम्हाला माहिती आहे आम्ही बघतोय, आम्हाला माहिती आहे आम्ही बघतोय. ते धमकी प्रेमाने बोल. बर, काय नाही, असा खूप मोठा चॅनल आहे आणि असंच फॉलो करत राहा, लाईक करा, सबस्क्राईब करा. असंच तुम्हाला आम्हाला बी बोलवत जा. 100%. अथर्व ह्या आजच्या एपिसोड मध्ये आपण बघितलं की बाबा अथर्व हा एक मुलगा म्हणून किंवा त्याच्या मनामध्ये जो एक हळवा कोपरा आहे किंवा भरपूर ठिकाणी असं चालू होतं की बाबा अथर्व खूप रागीटच आहे, तो खूप वांडच आहे, तो एरेज आरेज करत असतो, कायम दंगाच करत असतो. पण किती जरी काय जरी असलं, किती जरी रागीट असला तरी पण तो एक मुलगा आहे. एक मुलगा म्हटलं त्याच्या मनामध्ये फिलिंग्स आहेत, त्याला बैलांच्या बद्दल एवढं प्रेम आहे म्हटल्यावरती माणसांच्या बद्दल किती प्रेम असेल हे आपण विचार करायला पाहिजे. त्यामुळे त्या सगळ्या ऑडियन्सना मला हे जाणून बुजून हा व्हिडिओ दाखवायचा, हा पॉडकास्ट दाखवायचा आहे की अथर्व म्हटलं की फक्त रागीटच नाही किंवा फक्त भांडखोरच नाही, तर त्याच्या मनामध्ये देखील खूप भावना आहेत, खूप फिलिंग्स आहेत. आणि एक मुलगा म्हणून तुम्ही मगाशी व्हिडिओमध्ये बघितलं असेल की तो जास्त इमोशनल आहे, तो लगे पटकन रडतो, आपण शो मध्ये देखील बघितलंय. त्यामुळं अथर्व असंच पुढं वाटचालीसाठी त्याला खूप खूप शुभेच्छा. भरपूर असे शो करत राहा. अजून या क्षेत्रामध्ये तू उतरलायस, जसं बैलगाडा क्षेत्र तू गाजवलायस तसंच हे क्षेत्र देखील गाजव. अजून भरपूर लवकरच तुम्हाला नवीन नवीन धप्पे आपल्याला बघायचा आहे. तो धप्पा कुठला आहे ते कॅमेराच्या मागे मी विचारतो, पण तुम्ही बघा तो धप्पा आल्यानंतर. पण ह्याच शुभेच्छा असतील की या क्षेत्रात जर तुला एवढं लोकांनी प्रेम दिलंय, एवढं लोकांनी डोक्यावरती घेतलंय, तर 100% या क्षेत्रात पुढं कंटिन्यू काम करणार. बाकी तुम्हाला कसा वाटला पॉडकास्ट नक्की कमेंट्स, मला माहिती आहे कमेंट सेक्शन तर भरणार होता, त्याच्यावर काय सांगण्यात काय पॉईंट नाही, पण नक्की कसा वाटला नक्की मला सांगा. आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी, पॉडकास्ट पाहण्यासाठी शब्द वेडे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आणि मला एक गोष्ट सांगायची राहिली, ऑडियन्स जरा व्हायचं निकाल लागल्यावर नाराज होतं. नाराज बिराज काय हो नका, ऋषा बी आपलाच आहे, सगळी आपलीच आहेत. ट्रॉफी आली ना आपल्याकडं ती मोठी एक गोष्ट आहे. आणि काय नाही, हे शो गेला तरी चालेल, पण पुढच्या शोला क्या बात, दणक्यात त्याच जोशानं त्याच ह्यानं परत एकदा प्रयत्न करून ट्रॉफी आणणार आपण. बोलण्यावर वाटायला लागलं की लवकरच कुठला तरी शो येणार आहे, आपण बघू काय होतं ते. ठीक आहे, धन्यवाद.